नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर इथे अर्जुन आता सायलीवरती रागावलेला असतो. त्याला असं वाटत असतं की मी एवढं सायलीसाठी सगळं काही करतोय, तरीसुद्धा सायलीचं माझ्यावरती प्रेमच नाही आहे. तिला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही आणि म्हणूनच ती मधुभाऊ जेलमधून परत आल्यानंतर त्यांच्याबरोबर मला सोडून जाणार आहे. तेव्हा इथे आता अर्जुन सायलीबरोबर तुटत वागत असतो. त्याचा सायलीला आता त्रास होत असतो. त्यामुळे आता प्रतिमा सायलीला भेटायला जेव्हा सुभेदारांच्या घरी येते तेव्हा ती बघते तर इथे अर्जुन आणि सायली या दोघांमध्ये अंतर निर्माण झाल्यासारखं वाटत असतं. काहीतरी बिनसले असं प्रतिमाला वाटतं. तेव्हा इथे प्रतिमा आता सायलीला विचारते की काय झालं. तेव्हा सायलीचा चेहरा उतरलेला असतो. सायली प्रतिमाला मिठी मारते आणि म्हणते, मला कळतच नाही आहे की हे माझ्याबरोबर असं का वागता येते. मी त्यांच्याजवळ बोलायला गेले तरीसुद्धा माझ्यावरती रागवतात, चिडतात, माझं काही करू नको असं म्हणतात. पण याआधी तर माझ्याबरोबर हे असं कधीच वागले नव्हते. खूप प्रेम होतं यांचं माझ्यावरती. तर इथे सायली आता बाजू सावरूनसुद्धा घेत असते. तेव्हा प्रतिमा म्हणते की याआधी अर्जुन असं कधीच वागत नव्हता. त्याचं तुझ्यावरती खूप प्रेम आहे. मी इथे होते तेव्हा मी बघितलं ना, जेव्हा तू पडली होतीस तेव्हा किती हॉस्पिटलमध्ये कासावीस झाला होता तुझ्यासाठी. त्याचं तुझ्यावरती खरंच खूप मनापासून प्रेम आहे हे मी बघितलं आहे. त्याच्यामुळे आता अर्जुन तुझ्याबरोबर असं का वागतोय याला नक्कीच काहीतरी कारण असेल आणि तो तुझ्यापासून ते लपवण्याचा प्रयत्न करतोय. कधीकधी आपण ज्या व्यक्तीवरती खूप जास्त प्रेम करतो आणि त्या व्यक्तीची थोडी जरी चुकी असेल असं त्या व्यक्तीला वाटलं तर समोरची व्यक्ती खूपच जास्त नाराज होते आणि मग ती अशी वागायला लागते. तेव्हा तू आता हे समजून घेण्याचा प्रयत्न कर की अर्जुनला नेमकी कुठली गोष्ट खटकली. त्याच्याजवळ प्रेमाने बोल, त्याच्या मनात काय चाललंय हे ओळखण्याचा प्रयत्न कर. तो तुला नेहमी समजून घेतो. तुझ्या सुखासाठी तो झटतोसुद्धा. आतासुद्धा वात्सल्य आश्रम वाचवण्यासाठी अर्जुनने खूप धडपड केली, मी ऐकलं. त्यामुळे आता अर्जुन नेमकं तुझ्याबरोबर असं का वागतोय हे जाणून घेण्याचा प्रयत्न कर आणि बायको म्हणून तू ते करशीलच, मला चांगलंच माहिती आहे. तेव्हा इथे आता जर संसार सुखाचा करायचा असेल, त्याच्यामध्ये जर काही असे छोटे मोठे वाद असतील ते जर मिटवायचे असतील तर एकाने कुणीतरी कमीपणा हा घ्यायला हवा आणि समोरचा माणूस आपल्याबरोबर तुटक का वागतोय याचा शोधसुद्धा घ्यायला हवा. बरोबर की नाही. एकमेकांच्या मनातलं जर आपण ओळखलं, जाणलं आणि जर एकमेकांना समजून घेतलं तरच ही आडीसुद्धा बाजूला होते आणि संसारसुद्धा सुखाचा होतो. तर इथे प्रतिमाने आईचं कर्तव्य इथे बजावलेलं असतं. तर इथे दोघीजणी अगदी सख्खी आई आणि मुलगी असल्या तरीसुद्धा दोघींनाही माहिती नाही आहे. पण तरीसुद्धा प्रतिमाने इथे आईचं कर्तव्य पूर्ण केलेलं असतं. सायलीला म्हणजे आपल्या मुलीला आता सुखी संसाराचा कानमंत्र दिलेला असतो. जर आपल्याला असं वाटतंय की आपला नवरा आपल्याबरोबर असं का वागतोय, तुटक का वागतोय, म्हणजे नक्कीच त्याच्या पाठीमागे काहीतरी कारण असतं. पण ते कारण कधीकधी आपल्याला स्वतःला जाणून घ्यायचं असतं. तर इथे आता प्रतिमाने सायलीला समजावलेलं असतं आणि सायली आता अर्जुनबरोबर बोलण्याचा प्रयत्न करते आणि त्यामुळे इथे सायलीला कळतं की अर्जुनच्या मनात नक्की चालले तरी काय. आणि बोलता बोलता आता इथे सायली आणि अर्जुन या दोघांमध्ये छोटासा वाद होतो आणि त्याच्यामधून सायली अर्जुनवरती किती जास्त प्रेम करते हे अर्जुनला कळतं आणि सगळं काही वाद तिथेच मिटतो आणि इथे सायली आणि अर्जुन दोघेही एकमेकांच्या मनातल्या भावना आता एकमेकांबरोबर शेअर करतात आणि हे सगळं प्रतिमामुळे झालेलं असतं. तर इथे अचानक असं काय होतं की सायलीला अर्जुनबरोबर बोलावं लागतं आणि तिचं त्याच्यावरती किती प्रेम आहे ते अर्जुनला लगेचच सांगावं लागतं आणि याच्यामध्ये प्रतिमाला मध्यस्थी का करावी लागते आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर इथे आता सायलीला कुसुमने सांगितलेलं असतं की मधुभाऊ तर जेलमधून सुटतीलच, पण तुझ्या मनामध्ये अर्जुनबद्दल किती प्रेम आहे हे तू त्याला लवकरात लवकर सांग. कारण आता अर्जुनने एक पाऊल पुढे टाकलेलं आहे. मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करण्यासाठी तो तर प्रयत्न करतोय, पण तुझ्या मनात नक्की काय चाललंय हे अर्जुनला कळायला नको का. म्हणजे अर्जुनच्या मनात काय आहे तुझ्याबद्दल हे तुलासुद्धा कळेल. तेव्हा इथे सायली आता अर्जुनबरोबर बोलत असते. तेव्हा इथे सायली अर्जुनला म्हणत असते की सर, म्हणजे आता बघा ना, मधुभाऊ जेलमधून सुटले की मी त्यांच्याबरोबर आश्रमामध्ये निघून जाईन. कारण तेव्हा आपलं कॉन्ट्रॅक्ट संपेल ना आणि मग मी निघून गेल्यानंतर घरातले लोक माझा राग करतील आणि मग त्यांना वाईटसुद्धा वाटेल ना की मी तुम्हाला सोडून गेले आणि मग तुम्ही दुःखी असल्याचं सुद्धा नाटक कराल. तेव्हा सायली म्हणते, मग सगळेजण तुम्हाला पुन्हा प्रियाबरोबर लग्न करायला सांगतील, हो की नाही सर.
मग सगळ्यांच्या सांगण्यावरून तुम्ही प्रियाबरोबर लग्न कराल की प्रियाबरोबरचं लग्न टाळण्यासाठी तुम्ही पुन्हा कुठल्या तरी दुसऱ्या मुलीबरोबर लग्न कराल, सांगा ना सर. तेव्हा इथे सायली आता अर्जुनला प्रश्न विचारते. ते अर्जुनला आवडत नाही आणि अर्जुन म्हणतो, मिसेस सायली, मधुभाऊ सुटल्यानंतर तुम्ही त्यांच्याबरोबर आश्रमामध्ये जाणार आहात ना? मग तुम्ही गेल्यानंतर मी इथे काय करतो, कोणाबरोबर लग्न करतो की एकटं राहतो, या सगळ्याशी तुम्हाला काय करायचं आहे? तुम्ही माझा विचार करू नका. तुम्ही आता आनंद साजरा करा की मधुभाऊ सुटल्यानंतर तुम्हाला आश्रमामध्ये परत जाता येणार आहे. मग तुम्हाला इथे राहून माझा त्रास सहन करावा लागणार नाही. तेव्हा सायली म्हणते, सर पण मी कधी आणि कुठे म्हणाले की तुमचा मला त्रास होतो? तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, नाही, तुम्हाला माझी कामं करावी लागतात ना, ती पण मी तुम्हाला सांगत नाही करायला. तुम्ही नका माझी कामं करू, काहीच करू नका. तेव्हा सायली म्हणते, सर पण मला तुमची कामं करायला आवडतात. मी कधीतरी काही बोलले का तुम्हाला? तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, मला तुमच्याशी आता काही आर्ग्यू करायचं नाही आहे, मला आराम करायचा आहे. तुम्ही आता एक शब्दसुद्धा बोलू नका. तेव्हा इथे अर्जुन आता सायलीवरती खरं तर रागवलेला असतो. त्यानंतरला सायलीलासुद्धा आता वाईट साईट स्वप्न पडत असतात की इथे आता अर्जुन कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपल्यानंतर सायलीला म्हणतो की तुम्ही मधुभाऊंबरोबर जा आणि इथे प्रियाबरोबर लग्न करतोय किंवा दुसऱ्या मुलीबरोबर लग्न करतोय, अशी वाईट साईट स्वप्न आता सायलीलासुद्धा पडायला सुरुवात होते. आणि तीसुद्धा विचारत असते की सर काय झाले, तुम्ही माझ्याबरोबर असं का वागता? माझा तुम्हाला राग येतो का? तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, मी कुठे म्हणालो की तुमचा मला राग येतो? तुम्हालाच घाई लागली आहे ना जायची मधुभाऊंबरोबर, मग जा, मी काही तुम्हाला अडवणार नाही आहे. तेव्हा इथे अर्जुनचा तुटकपणा आता वाढत चाललेला असतो. सायली अर्जुनसाठी कॉफी घेऊन येते. अर्जुन म्हणतो, तुम्ही माझ्यासाठी कॉफी आणत जाऊ नका, तुम्ही विमलला सांगत जा मला कॉफी द्यायला, नाहीतर मम्माला सांगा, नाहीतर मी खालती येऊन घेऊन जाईन. तेव्हा इथे सायली म्हणते, का सर, मी कॉफी आणलेली तुम्हाला आवडत नाही का? त्यानंतरला इथे अर्जुन काही न बोलता तिथून निघून जातो. तेव्हा सायलीला फार वाईट वाटतं. त्यानंतरला इथे अंघोळीला अर्जुन गेल्यानंतर सायली नेहमीप्रमाणे त्याचे ऑफिसचे कपडे इस्त्री करते आणि बेडवरती आणून ठेवते. तेव्हा इथे अर्जुन येतो आणि म्हणतो की तुम्ही माझे कपडे का काढून ठेवले? तुम्ही काढलेले कपडे मी घालणार नाही आहे. माझी आवड निवड मला काय आहे की नाही? तुम्ही जे सांगता ते कपडे मी रोज घालायचे का? तेव्हा इथे अर्जुन आता कपाटामधून दुसरे कपडे घालतो आणि सायलीने इस्त्री केलेले कपडे तिथेच ठेवून देतो. त्यानंतर सायली खूप नाराज होते. तिचा चेहरा उतरलेला असतो. कल्पना म्हणते, काय झालं सायली? तेव्हा सायली म्हणते, नाही, काही नाही आई. तेव्हा इथे आता सायली खूपच जास्त दुःखी झालेली असते मनातून. अर्जुनचं बिहेवियर खूपच जास्त चेंज झालेलं असतं. तर इथे अर्जुनला आता राग आलेला असतो. त्याला असं वाटत असतं की सायलीला माझ्याबरोबर राहायचं नाही आहे, म्हणून तो आधीच तिच्यापासून आता दूर राहण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा इथे सगळेजण आता ब्रेकफास्ट करायला बसलेले असतात. तेव्हा तिथे सगळ्यांसाठी सायलीने उपमा केलेला असतो, पण अर्जुनला सँडविच आवडतो म्हणून त्याच्यासाठी तिने सँडविच बनवलेला असतो. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की मला का सँडविच दिलं आहे तुम्ही? उपमा दिला आहे ना सगळ्यांना. तेव्हा सायली म्हणते, हो, पण तुम्हाला आवडत नाही ना, म्हणून तुमच्यासाठी तुम्हाला आवडतो तसं सँडविच केलं आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, मला सँडविच नको आहे, आणि तो आता उपमा विमलला द्यायला सांगतो आणि उपमा खाऊन आता ऑफिसला जात असतो. तेव्हा सायली म्हणते, अहो असं काय करताय? डबा तरी घेऊन जा ना, तुमच्या आवडीची भाजी केली आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की मला डबा नको आहे, माझी महत्त्वाची मीटिंग आहे, मी बाहेरच खाईन. आणि तिने बनवलेला डबासुद्धा बरोबर घेऊन जात नाही. तेव्हा इथे सायली आता खूप जास्त दुःखी होते. तेव्हा सगळेजण तिच्याकडे बघायला लागतात. कल्पना म्हणते, सायली काय झाले गं? तुमचं काही भांडण वगैरे झालं आहे का? सायली म्हणते, नाही आई, त्यांना काम असेल ना म्हणून ते लवकर गेले. पण इथे त्या सायलीला खूप वाईट वाटलेलं असतं. ती विमलला फोन करते आणि सगळं काही सांगते. तेव्हा इथे विमल म्हणत असते, अगं तुझं त्याच्यावरती किती प्रेम आहे हे त्याला सांग ना, त्याशिवाय त्याला कसं काय कळेल? तेव्हा इथे सायली म्हणते, अगं पण ते माझ्यावरती सतत रागवत आहेत, त्यांचं कुठलंच काम मला करू देत नाही, मग मी कसं सांगू की माझं त्यांच्यावरती किती प्रेम आहे? त्यानंतरला इथे आता जेव्हा जेव्हा सायली त्याच्याबरोबर बोलायला जाते तेव्हा तेव्हा इथे अर्जुन तिला म्हणत असतो की तुम्ही माझं काम करू नका, माझ्याशी बोलायला येऊ नका, माझी रूम आवरायची तुम्हाला गरज नाही आहे, हांतरून पांघरून नीट ठेवायची गरज नाही आहे, माझ्या फाईलसुद्धा नीट लावून ठेवू नका, कारण का तसंही तुम्ही मला सोडून मधुभाऊंबरोबर एक ना एक दिवस जाणारच आहात ना, मग ही कामं करायची तुम्हाला गरज नाही आहे. तेव्हा इथे आता सायलीला कळत नाही की नेमकं झालंय तरी काय, अर्जुन तिच्याबरोबर असं का वागतोय. त्यानंतरला सायली म्हणते की सर काय झालं आहे? अर्जुन म्हणतो, मला नाही बोलायचं आहे तुमच्याशी. दुसऱ्या दिवशी आता प्रतिमा सायलीला भेटायला आलेली असते आणि जेव्हा प्रतिमा आता स्वतःच्या डोळ्याने बघते
अर्जुन सायलीबरोबर थोडा तुटक वागतोय. तेव्हा प्रतिमाला कळलेलं असतं की नक्कीच अर्जुनच्या मनामध्ये कुठली तरी गोष्ट आहे आणि तो सायलीजवळ इथे डिरेक्टली बोलू शकत नाही आहे. तेव्हा आता सायलीलाच कदाचित इथे आता एक पाऊल पुढे टाकून त्याच्याबरोबर बोलायला हवं, त्याला समजून घ्यायला हवं. आणि एक आई म्हणून इथे आता प्रतिमा सायलीला सुखी संसाराचा कानमंत्र देते. ती म्हणते की नवरा जर असा वागत असेल तर नक्कीच त्याच्या मनामध्ये काहीतरी चालू असतं. ते नक्की काय चालू आहे हे आता तुला जाणून घ्यायला लागेल. अर्जुन असा का वागतोय, त्यामागचं कारण काय हे तू त्याच्याकडून जाणून घे, त्याला विचार, त्याच्याशी बोलून हे प्रकरण आता तू सोडव. तेव्हा इथे सायली आता प्रतिमाचं बोलणं ऐकते आणि इथे अर्जुनबरोबर बोलायला जाते. तेव्हा ती म्हणते की सर काय झाले, तुम्ही माझ्याबरोबर असं का वागताय, मला सांगा ना. तेव्हा इथे मला तुमची खूप काळजी वाटते. तेव्हा अर्जुन म्हणतो तुम्हाला माझी काळजी करायची गरज नाही आहे आणि तसंही तुम्ही इथे राहणार नाही आहेत, मला सोडून जाणार आहात ना, मग माझी काळजी आहे असं तुम्ही मला दाखवू नका. तेव्हा इथे आता अर्जुन म्हणतो तुम्हाला जर एवढीच काळजी असती ना तर तुम्ही सारखं सारखं मधुभाऊंबरोबर जाण्याची गोष्ट केली नसती. तुम्हाला माझ्याबरोबर नाही राहायचं आहे ना, मला सोडून जायचं आहे ना, माझ्या कुटुंबाला सोडून जायचं आहे ना, मग तुम्ही जा, मी तुम्हाला नाही अडवणार. तेव्हा सायली म्हणते नाही सर, मला तुम्हाला सोडून जायचं नाही आहे, उलट मला तुमच्याबरोबर इथेच राहायचं आहे, तुमच्याबरोबर सुखी संसार करायचा आहे. माझ्या नावाच्या पुढे मला तुमचं नाव हवं आहे, अर्जुन सुभेदार हेच नाव हवं आहे मला, दुसरं कुणाचंही नको आहे. मी तुम्हाला सोडून का जाईन सर, माझं तर तुमच्यावरती खूप प्रेम आहे, मला भीती वाटते तुमच्यापासून दूर जाण्याची, तुम्हाला कायमस्वरूपी गमावण्याची मला भीती वाटते उलट. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो म्हणजे, तेव्हा सायली म्हणते हो सर, मीच उलट तुम्हाला सांगणार होते की मला तुम्हाला सोडून कुठेही जायचं नाही आहे. मधुभाऊ जरी परत आले तर मग मी तुम्हाला माझ्या मनातली गोष्ट सांगणार होते की माझं तुमच्यावरती किती प्रेम आहे आणि तुमच्याबरोबर इथेच राहायचं होतं. तेव्हा अर्जुन म्हणतो हे खरं बोलताय तुम्ही. तेव्हा सायली म्हणते अगदी खरं. तेव्हा अर्जुन म्हणतो मग तुम्ही का म्हणालात की मधुभाऊ परत आल्यानंतर तुम्ही मला सोडून जाल म्हणून. तेव्हा सायली म्हणते ते तुम्ही अर्धवट बोलणं ऐकलत. कुसुमताई म्हणाली की जर तुमचं माझ्यावरती प्रेम नसेल तर. तेव्हा मी तिला म्हणाले जर अर्जुन सरांचं माझ्यावरती प्रेम नसेल तर मी आश्रमामध्ये मधुभाऊंबरोबर निघून जाईल. तेव्हा इथे अर्जुनसुद्धा आता सायलीला सांगतो की माझंसुद्धा तुमच्यावरती खूप प्रेम आहे आणि तुम्ही मला सोडून जाल या मला विचारानेच मला खूप जास्त भीती वाटत होती, त्रास होत होता आणि म्हणून मी तुमच्याबरोबर असं वागत होतो, असं अर्जुन आता सायलीला